Good morning, student. Today we are going to see our next experiment of hospital and clinical pharmacy. That is experiment number 3. Experiment number 3. The aim of that particular experiment is to perform the parallel testing of water for injection. पहिले सेकंड नंबरच्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय पाहिलं, वॉटर फॉर इंजेक्शन कसं बनवायचं आणि त्याचे इव्हॅल्युएशन टेस्ट पाहिले. त्याला आपण म्हणतो केमिकल टेस्टिंग पाहिलं होतं. केमिकल टेस्टिंग पाहिलं. आता आपण ह्या टेस्ट मध्ये काय पाहतो, त्याची पॅरलल टेस्टिंग पाहतो. जसं की तुम्हाला पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये त्याची डेफिनेशन सांगितली होती. वॉटर फॉर इंजेक्शन डेफिनेशन काय, अपॅरलल. ठीक आहे. वॉटर फॉर इंजेक्शन मस्ट बी काय, अपॅरलल. अपॅरलल म्हणजे काय, पॅरलल फ्री असलं पाहिजे. और फ्री फ्रॉम वॉटर फॉर इंजेक्शन मस्ट बी अपॅरलल. त्याचा अर्थ काय होतो, अपॅरलल म्हणजे काय, त्याच्यामध्ये पॅरोजन प्रेझेंट नसले पाहिजे किंवा त्याचे फ्री फ्रॉम पॅरोजन पाहिजे. ठीक आहे. तर आता तुम्हाला मागच्या प्रॅक्टिकलमध्ये सांगितलं होतं पॅरोजन काय, पॅरोजन्स हा बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन्स. ठीक आहे. पॅरोजन्स आर बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन्स. एंडोटॉक्सिन्स हा अर्थ काय होतो, वेस्ट प्रोडक्ट. थोडक्यात ते पॅरोजन्स काय, बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन्स म्हणजे काय, वेस्ट प्रोडक्ट ऑब्टेन फ्रॉम बॅक्टेरिया. आफ्टर जे काही बॅक्टेरिया फूड खातात त्याच्यापासून अनडायजेस्टेड फूड जे काही बाहेर येतं त्यांच्या बॉडीमधून, त्याला आपण काय म्हणतो, त्याला एंडोटॉक्सिन्स म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण, थोडक्यात काय त्याचं नाव काय, त्याला दिलेलं नाव काय, त्याला आपण पॅरोजन म्हणतो. ठीक आहे. सो वॉटर पॅरोजन्स आर द बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन्स. थोडक्यात काय, बॅक्टेरियापासून जे वेस्ट प्रोडक्ट निघतं त्याला आपण काय म्हणतो, एंडोटॉक्सिन्स म्हणतो. त्यालाच काय नाव दिलं जातं, त्याला आपण पॅरोजन्स म्हणतो. ठीक आहे. आता पॅरोजनचा इफेक्ट काय होतो बॉडीवरती ते पण तुम्हाला सांगितलं. पॅरोजनचा इफेक्ट होतो की इन्क्रीज इन बॉडी टेम्परेचर. ठीक आहे. इन्क्रीज इन बॉडी टेम्परेचर जर का झालं तर त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की बॅक्टेरिया, आपल्या जे काही सोल्युशन आपण बनवलं आहे, पॅरेंटल प्रिपरेशन जे बनवलं आहे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये पॅरोजन प्रेझेंट आहे, हे असं आपण ग्राह्य धरतो. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपलं जे डिस्टिल वॉटर आपण जे बनवतो, डिस्टिल वॉटरपासून जे काही आपण वॉटर फॉर इंजेक्शन बनवतो, आपण काय बनवतो, WFI. WFI मध्ये काय, वॉटर फॉर इंजेक्शन जे आपण बनवतो सगळ्यात जास्त कुठे यूज होतं, ते होतं पॅरेंटल प्रिपरेशन मध्ये यूज होतं. ठीक आहे. पॅरेंटल प्रिपरेशन मध्ये काय काय म्हणून होते, ॲज अ व्हेहिकल. ठीक आहे. पॅरेंटल प्रिपरेशन मध्ये जे काही आपण ड्रग त्याच्यामध्ये डिझॉल्व करणार आहोत, ते ड्रग आपण कशामध्ये डिझॉल्व करतो, वॉटर फॉर इंजेक्शन मध्ये डिझॉल्व करून ते आपल्या बॉडीमध्ये आपण काय करतो, इंजेक्ट करतो. त्याच्यामुळं हे पॅरेंटल प्रिपरेशन बनवताना हाय प्रिकॉशन घेऊन हे पॅरेंटल प्रिपरेशन जे ते बनवले जातात. आणि त्याच्यामध्ये जे काही आपण WFI यूज करतोय ते WFI कसं पाहिजे, अपॅरोजनिक पाहिजे किंवा पॅरोजन फ्री पाहिजे. ठीक आहे. अपॅरोजनिक पाहिजे किंवा पॅरोजन फ्री पाहिजे. ठीक आहे. जसं की तुम्हाला सांगितलं की पॅरोजन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं तर काय इफेक्ट होईल आपल्या बॉडीवरती, आपल्या बॉडीवरती इफेक्ट हा होईल की आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते ऑटोमॅटिकली राईज होईल. ठीक आहे. त्याच्यामुळं हे जे वॉटर फॉर इंजेक्शन जे आणि लाईफ थ्रेटिंग कंडिशन येऊ शकते इथे, ह्या कंडिशन जर का पॅरोजन प्रेझेंट असतील तर. त्याच्यामुळे हे जे WFI आपण यूज करतो ते कसं पाहिजे, पॅरोजनिक फ्री पाहिजे. ठीक आहे. पॅरोजन फ्री पाहिजे किंवा अपॅरोजनिक पाहिजे. ठीक आहे. आता त्याचीच टेस्टिंग आपल्याला इथं करायची आहे. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या मॅन्युअलमध्ये काय काय रिक्वायरमेंट दिली आहे, ते टेस्ट कशी करायची परफॉर्म, ते आपण आता मॅन्युअलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर पॅरोजन टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला आपल्या मॅन्युअलमध्ये काय काय दिलं ते एकदा आपण पाहून घेऊ. ठीक आहे. पॅरोजन्स आर द मेटाबॉलिक
मेटाबॉलिझम ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे. अबाउट 1 hour आफ्टर इंजेक्शन इन ह्युमन बिंग पायरोजन प्रोड्यूस अ मार्क राईज इन बॉडी टेम्परेचर, चिल, बॉडी ॲक्ट ETC. ठीक आहे. पायरोजन जर का आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट झाले तर इथं काय सांगितलेलं आपल्याला की 1 hour नंतर ते त्याचा इफेक्ट दाखवायला चालू करतात. त्याच्यामध्ये काय काय इफेक्ट असतो त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात माहिती राईज इन बॉडी टेम्परेचर दिसतं. चिल्स म्हणजे काय, थोडी थंडी वाजून येते. आणि त्याच्यानंतर काय, बॉडी ॲक म्हणजे काय, बॉडी पेन करायला चालू करते आपली. ठीक आहे. त्याच्यामुळं पायरोजनचा जो इफेक्ट आहे आपल्या बॉडीवरती तो खूप हार्मफुल असतो. त्याच्यामुळे आपण जे काही सोल्युशन किंवा व्हेकल पॅरेंटल प्रिपरेशनमध्ये यूज करतो ते कसं पाहिजे, अपायरोजेनिक पाहिजे किंवा फ्री फ्रॉम पायरोजन पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं जनरल कॉन्सेप्ट दिला आहे WFI, इफ पायरोजन प्रेझेंट राईज इन बॉडी टेम्परेचर ऑफ रॅबिट. हां, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपण पायरोजन टेस्टिंग करताना आता ह्या आपल्या जे स्टेप वाईज प्रोसिजर दिली त्याच्यामध्ये आपण काय यूज करणार आहे, तर पायरोजन टेस्टिंग किती प्रकारे केलं जाते ते तुम्हाला मी सांगतो एकदा. ठीक आहे. ते झूम नको व्हायला असं. ठीक आहे. पायरोजन टेस्टिंग करताना आपण 2 टेस्ट वापरतो. सगळ्यात पहिली टेस्ट असते शाम टेस्ट, त्याला आपण रॅबिट टेस्ट पण म्हणतो. दुसरी टेस्ट असते लाल टेस्ट. तर ही झाली इन विवो टेस्ट आणि ही झाली इन विट्रो टेस्ट. आता तुम्ही म्हणाल इन विवो किंवा इन विट्रो म्हणजे काय. आता इन विवो टेस्ट म्हणजे जी ऍक्च्युअल ॲनिमलवरती किंवा ॲनिमलच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करून केलेली त्याला आपण काय म्हणतो, इन विवो टेस्ट म्हणतो. इन ॲनिमल बॉडी. ठीक आहे. आणि इन विट्रो म्हणजे काय, आउटसाइड द बॉडी. इन विवो म्हणजे काय, ॲनिमलच्या बॉडीमध्ये किंवा ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये जी टेस्ट केली जाते त्याला आपण कुठली टेस्ट म्हणतो, इन विवो टेस्ट म्हणतो. आणि दुसरी टेस्ट कुठली असते, ती असते इन विट्रो टेस्ट म्हणजे काय, आउटसाइड द बॉडी. आता इन विवो टेस्ट म्हणजे तुम्हाला जसं मी एक्सप्लेन करेन तसं तुम्हाला कळेल. रॅबिट टेस्ट आपण जेव्हा पोती होते तेव्हा तुम्हाला कळेल व्यवस्थित. तर याचा फुल फॉर्म काय, लाल टेस्टचा, याला आपण म्हणतो ल्युमिनस अमिबोसाइट लायसेट. याचा फुल फॉर्म काय, ल्युमिनस अमिबोसाइट लायसेट. हे काय असतं, हे हॉर्सशू क्रॅब. क्रॅब म्हणजे काय, खेकडा. घोड्याचा जो पाय असतो त्याचं जे खोरं असतं, घोड्याच्या पायाचं खोरं, त्या खोऱ्याच्या आकाराचा हा खेकडा असतो. ठीक आहे. आणि त्याच्या रक्तामध्ये हे ल्युमिनस अमिबोसाइट लायसेट नावाचे घटक त्याच्या रक्तामध्ये सापडतात आपल्याला. ठीक आहे. जेव्हा आपण त्याचं रक्त काढतो आणि ते पायरोजन प्रेझेंट असलेल्या लिक्विडमध्ये टाकतो किंवा त्याच्या रक्तामध्ये जेव्हा आपण पायरोजन प्रेझेंट असलेलं लिक्विड टाकतो तेव्हा ह्या ल्युमिनस अमिबोसाइट लायसेटची रिॲक्शन होते आणि त्याचं काय होतं, त्या ब्लडचं कोहॅग्युलेशन होतं. काय होतं, ब्लड कोहॅग्युलेशन होतं. म्हणजे काय, थोडक्यात काय, ब्लड जे आहे ते ताबडतोब जे आहे ते घट्ट व्हायला चालू होऊन जातं. ठीक आहे. त्याच्यामुळं ही जी टेस्ट आहे, ही कुठली टेस्ट आहे, इन विट्रो. याच्यामध्ये आपण ॲनिमलच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केलं का, काही नाही. आपण काय केलं, फक्त ॲनिमलच्या बॉडीमधून रक्त काढलं आणि त्याच्यामध्ये काय केलं, पायरोजन असलेले घटक जे आहेत किंवा पायरोजन असलेले लिक्विड जे आहे ते मिक्स केलं. त्याच्यामुळे काय झालं, त्याच्या ब्लडचं काय झालं, कोहॅग्युलेशन झालं. ठीक आहे. याच्यामुळे ही टेस्ट कुठली आहे, इन विट्रो. इन विट्रो म्हणजे आउटसाइड द बॉडी. त्याच्यानंतर आता हे झालं लाल टेस्ट बद्दल इन्फॉर्मेशन झाली. आता तुम्हाला मी सांगतो शाम टेस्ट किंवा रॅबिट टेस्ट बद्दल इन्फॉर्मेशन. आता हे इन विवो म्हणजे काय तुम्हाला कळेल. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे रॅबिट आर व्हेरी ससेप्टेबल किंवा रॅबिट आर हायली सेन्सिटिव्ह.
ॲनिमल फॉर पायरोजन. ठीक आहे. ॲनिमल्समध्ये रॅबिट आर हायली सेन्सिटिव्ह ॲनिमल फॉर पायरोजन. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये काय करतो माहिती का, आपण याच्यामध्ये जेव्हा टेस्ट करतो तेव्हा आपण काय करतो, ॲनिमल सिलेक्ट करतो, रॅबिट सिलेक्ट करतो. तर सिलेक्शनचे प्रोसिजर काय ते तुम्हाला मॅन्युअलमध्ये दिली आपल्याला, ते स्टेप बाय प्रोसिजर तुम्हाला मी समजून सांगणार. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, ॲनिमल सिलेक्ट करतो, त्याच्या इयर वेनमध्ये आपण काय करतो, आपलं जे लिक्विड आहे टेस्टिंग लिक्विड जे आपण काय करतो इंजेक्ट करतो, आणि त्याच्या रेक्टलमध्ये आपण काय करतो, ॲनसमध्ये काय करतो, थर्मोमीटर इंजेक्ट केलं जातं त्याच्यामध्ये, आणि त्याच्या बॉडीवरती जो काही इफेक्ट होतो पायरोजनचा किंवा त्या लिक्विडचा तो आपण त्याच्यामध्ये मॉनिटर करतो. ठीक आहे. पायरोजन्स आर हायली सेन्सिटिव्ह ॲनिमल फॉर रॅबिट आर हायली सेन्सिटिव्ह ॲनिमल फॉर पायरोजन. आणि जेव्हा आपण ते लिक्विड त्याच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करतो तेव्हा रॅबिटच्या बॉडी टेम्परेचरमध्ये ताबडतोब आपल्याला डिफरन्स दिसायला चालू होऊन जातो. ठीक आहे. त्याच्यामुळे ही जी टेस्ट आहे ही कुठली टेस्ट झाली, इन व्हिवो. आपण याच्यामध्ये काय केलं, आपलं जे लिक्विड आहे ते काय केलं, डायरेक्ट ॲनिमलच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केलं. ठीक आहे. त्याच्यामुळे ही टेस्ट कुठली झाली, ही टेस्ट झाली इन व्हिवो टेस्ट. ठीक आहे. आता आपल्या मॅन्युअलमध्ये जे काही स्टेप बाय प्रोसिजर दिलेली आहे, टेस्ट ॲनिमल सिलेक्शन कसं करायचं, त्याच्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग कसं करायचं, ठीक आहे, ते आपण काय करणार आहे पाहणार. ठीक आहे. तर जनरल कॉन्सेप्टमध्ये काय दिलेलं इथं, WFI इफ पायरोजन प्रेझेंट राईज इन बॉडी टेम्परेचर ऑफ रॅबिट होतं. त्याच्यानंतर इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट म्हणजे काय, तुम्ही रिझल्ट जे ते रेकॉर्ड करा, त्याला आपण काय म्हणतो, इंटरप्रिटेशन म्हणतो. ठीक आहे. WFI पास ऑर फेल. ठीक आहे. याच्यामध्ये जर का बॉडी टेम्परेचरमध्ये राईज झालं तर ते काय होणार, टेस्ट जी आहे ती फेल होणार. ठीक आहे. आणि जर काय रॅबिटच्या बॉडी टेम्परेचरमध्ये राईज जर का झाली नाही तर ते काय होणार, टेस्ट जी आहे ती पास होणार, असा थोडक्यात त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय, टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ स्टरलिटी, त्याच्यानंतर टू अंडरस्टँड कॉन्सेप्ट अबाउट पायरोजेनिसिटी, आणि टू इंटरप्रिट रिझल्ट. त्याच्यामध्ये काय, स्टरलिटी म्हणजे काय हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे, कॉन्सेप्ट स्टरलिटीचं कॉन्सेप्ट काय. त्याच्यानंतर पायरोजेनिसिटी म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं मी आत्ता. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट म्हणजे रिझल्ट कसे लिहायचे ते तुम्हाला इथं शिकायचं आहे. ठीक आहे. तर मोटर ॲबिलिटीमध्ये काय, मोटर स्किलमध्ये काय, ॲबिलिटी टू सिलेक्ट द ॲनिमल कशा सिलेक्ट करायचं हे पण तुम्हाला इथं शिकायचं आहे, म्हणजे शिकणार आहे तुम्ही त्याच्यावरती. त्याच्यानंतर ॲबिलिटी टू हँडल ॲनिमल. आता ॲनिमल कसे हँडल करायचे किंवा त्यांना कसं हाताळायचं, ॲनिमलचा वापर आपल्या टेस्टसाठी कसं करायचा, किंवा त्याच्यानंतर त्यांना हँडल कसं करायचं, त्यांना काय काय खाऊ घालायचं, ते सगळं तुम्हाला इथं शिकायचं आहे. ठीक आहे. अँड ॲबिलिटी टू लोकेट मार्जिनल इयर वेन ऑफ रॅबिट. ठीक आहे. हां, आता एक सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे जसं की तुम्हाला मागाशी सांगितलं मी, त्याच्या इयरमध्ये आपण काय करतो, इंजेक्ट करतो. त्याच्यासाठी आपण कुठली इयर व्हेन सिलेक्ट करतो, तर मार्जिनल इयर वेन ऑफ रॅबिट. मार्जिनल इयर वेन रॅबिटच्या ॲनिमलमधली जी मार्जिनल व्हेन असते त्या व्हेनमध्ये आपण काय करतो, रॅबिटचं जे आपलं जे टेस्टिंग सोल्युशन ते काय करतो, इंजेक्ट करतो. ठीक आहे. आता ॲपरेटसमध्ये काय काय लागणार आपल्याला, ॲपरेटसमध्ये लागणार आहे सिरिंज, निडल्स, थर्मामीटर, त्याच्यानंतर रिटेनिंग बॉक्स फॉर रॅबिट, त्याच्यानंतर बिकर, मेजरिंग सिलेंडर, बॅलन्स, वेट बॉक्स आणि स्टॉप वॉच लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. एवढं सगळं लागणार आहे आपल्याला. आणि केमिकलमध्ये काय लागणार आहे, वॉटर फॉर इंजेक्शन आणि सोडियम क्लोराईड, हे दोन आपल्याला केमिकल लागणार आहे. ठीक आहे. तर वॉटर फॉर इंजेक्शन आणि सोडियम क्लोराईड हे दोन आपल्याला केमिकल लागणार आहे. ठीक आहे. आता ॲनिमल कसे सिलेक्ट करायचे ते पण इथं दिलेलं आहे. टेस्ट ॲनिमल्समध्ये काय सांगितलं आहे, 3 हेल्दी ॲडल्ट रॅबिट ऑफ एंटायर सेक्स, म्हणजे आयदर सेक्स म्हणजे कुठल्या पण सेक्सचे असतील तरी चालतील, आयदर फिमेल ऑर मेल. ठीक आहे. 3 हेल्दी रॅबिट म्हणजे चांगले हट्टे एकदम तंदुरुस्त रॅबिट आपल्याला काय करायचे आहेत, सिलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचं वेट किती पाहिजे, नॉट लेस दॅन, एका रॅबिटचं वेट किती पाहिजे आपल्याला, 1.5 kg पाहिजे. ठीक आहे. फीड ऑन कम्प्लीट म्हणजे त्यांना आपण खाऊ पिऊ घातल्यानंतर त्यांचं वेट किती भरायला पाहिजे, नॉट लेस दॅन 1.5 kg त्याचं वेट भरायला पाहिजे आपल्याला, असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. अँड बॅलन्स डाएट. हां, आता टेस्टिंगच्या अगोदर जर का आपल्याला जर का चांगला इफेक्ट घ्यायचा असेल तर टेस्टिंगच्या अगोदर आपल्याला रॅबिट जे आहेत ते एकदम बॅलन्स डाएटवरती ठेवायचे आहेत. म्हणजे त्यांना इतर काहीही खाऊ घालायचं नाही आहे. जे काही आपण जे काही सिलेक्टेड फूड असेल तेच त्यांना खाऊ घालायचं आपल्याला. ठीक आहे. ते पण किती दिवस अगोदर, 3 दिवस अगोदर त्यांना ते खाऊ घालायचं. 3 दिवस अगोदर त्यांना आपण काय करायचं, बॅलन्स डाएटवरती
ठेवायचं आहे. आता टेस्ट इथं काय दिलेलं आहे, स्टेप वाईज स्टेप प्रोसिजर दिलेली, ठीक आहे. जनरली ऑल बॅक्टेरिया आर प्रोड्यूस पायरोजन्स एंडोटॉक्सिन्स, त्याला आपण काय म्हणतो, पायरोजन म्हणतो. बट ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया प्रोड्यूस मोस्ट पोटेंट पायरोजन्स सबस्टन्स, ठीक आहे, पायरोजेनिक सबस्टन्स ॲज एंडोटॉक्सिन्स, ठीक आहे. तर ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया जे आहेत ते काय करतात, सगळ्यात पोटंट म्हणजे त्यांचा इफेक्ट जो येतो आपल्या बॉडीवरती छोट्या प्रमाणामध्ये जरी ते आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट झाले तरीसुद्धा त्यांचा इफेक्ट काय दिसतो, हाय प्रमाणामध्ये दिसतो. त्याला आपण काय म्हणतो, पोटंट म्हणतो, ठीक आहे. पोटंट म्हणजे काय, एकदम स्मॉल डोसमध्ये त्याचा इफेक्ट किती असतो, खूप हायर साईडचा त्याचा इफेक्ट असतो. त्याला आपण ज्या सबस्टन्सचा इफेक्ट हायर साईड असतो छोट्या क्वांटिटीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, पोटंट ड्रग किंवा पोटंट सबस्टन्स म्हणतो आपण, ठीक आहे. पायरोजन सबस्टन्स ॲज एंडोटॉक्सिन्स, त्यात ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय करतात, सगळ्यात पोटंट पायरोजन्स काय करतात, प्रेझेंट करतात, प्रोड्यूस करतात, ठीक आहे. केमिकली पायरोजन्स आर लिपिड सबस्टन्स असोसिएटेड विथ कॅरियर मॉलिक्यूल विच इज युजली पॉलिसॅकराइड बट मे बी पेप्टाइड, ठीक आहे. आता इथं काय दिलेलं आहे, केमिकली पायरोजन्स, केमिकल नेचर ऑफ पायरोजन दिलेलं आहे, ठीक आहे. तर केमिकली काय असतात ते लिपिड सबस्टन्स असतात, ठीक आहे. लिपिड म्हणजे काय, जनरली ते आपल्या सेलमध्ये जास्ती प्रमाणामध्ये इंजेक्ट होऊ शकतात. म्हणजे लिपिड सबस्टन्स जर का असेल ते आपल्या बॉडीमध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे आपल्या सेलमध्ये चांगल्या प्रकारे कॅरी होऊ शकतात, असे सबस्टन्स असतात ते, ठीक आहे. जनरली त्याचं नेचर काय, पॉलिसॅकराइडमध्ये येतात ते, पण मे बी पेप्टाइड पण असतात, ठीक आहे. द फीवर रिस्पॉन्स टू पायरोजन इज इन द रॅबिट इज द बेसिक फॉर द ऑफिशियल पायरोजन टेस्ट. आता जो फीवर रिस्पॉन्स म्हणजे जसं की तुम्हाला सांगितलं मी, पायरोजन जर का आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट झाले तर राईज इन बॉडी टेम्परेचर, तसं त्याच प्रकारे पायरोजन्स रॅबिट जे असतात ते पायरोजनसाठी हायली सेन्सिटिव्ह ॲनिमल असतात, ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये जर का फीवर रिस्पॉन्स आला तर ते काय होतं, ऑफिशियल पायरोजन टेस्टिंग केल्यासारखं असतं, ठीक आहे. आता प्रायमरी टेस्ट तर आपण काय म्हणतो, शाम टेस्ट म्हणतो. जसं की तुम्हाला मी आता सांगितलं, रॅबिट टेस्ट किंवा शाम टेस्ट काय असते, एकच नाव आहे त्याचा, ठीक आहे. तर इथं काय दिलेलं आहे, इफ ॲनिमल आर यूज्ड फॉर फर्स्ट टाईम इन पायरोजन टेस्ट और हॅव नॉट बीन यूज ड्युरिंग द प्रिव्हियस 2 weeks. आता सिलेक्शन ऑफ ॲनिमल प्रोसिजर दिली, जसं की आता इथं सांगितलं आपण अगोदर आपल्याला काय करायचं आहे, 3 हेल्दी अडल्ट रॅबिट घ्यायचे आहेत, ठीक आहे. त्याचं वेट किती पाहिजे आपल्याला, 1.5 kg पाहिजे. आणि त्याला आपण काय करायचं आहे, 2 दिवस अगोदर काय करायचं, त्याला कंप्लीट बॅलन्स डाएटवरती आपल्याला ठेवायचं आहे त्याला, ठीक आहे. जर का 5 more ॲडिशनल रॅबिट मे बी यूज इफ नेसेसरी, जर का गरज पडली तर आपल्याला काय करायचं आहे, 5 अजून रॅबिट जे आहेत ते यूज करायचे आहेत, ठीक आहे. तर इथं काय दिलं आहे, त्याच्यानंतर हे झालं त्याचं प्रायमरी सिलेक्शन टेस्ट झाली. आता दुसरी त्याच्यात काय दिलं आहे, दुसरं क्रायटेरिया काय दिला आहे तो इथं दिलेला आहे, ठीक आहे. दुसरा क्रायटेरिया काय सांगितलं त्याच्यामध्ये, इफ ॲनिमल आर यूज फॉर द फर्स्ट टाईम इन पायरोजन टेस्ट और हॅव नॉट बीन यूज ड्युरिंग द प्रिव्हियस 2 years, असे ॲनिमल सिलेक्ट करायचे आहेत आपल्याला की जे आपण पहिल्यांदा पायरोजन टेस्टिंगसाठी यूज करतो आहे, किंवा जर का वारंवार यूज केलेले रॅबिट असतील तर ते कुठले रॅबिट पाहिजे, प्रिव्हियस 2 week म्हणजे अगोदरच्या 2 weekवरती त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची पायरोजन टेस्टिंग झालेली नसली पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो, ठीक आहे. कंडिशन देम 1 to 3 days बिफोर टेस्टिंग द सबस्टन्स बिंग एक्झामाइंड, ठीक आहे. आता त्यांना कसं कंडिशन करायचं आहे, जसं की तुम्हाला अगोदर सांगितलं, त्यांना 2-3 दिवस अगोदर काय करायचं आहे, बॅलन्स डाएटवरती ठेवायचं आहे. त्यांचं वेट कंटिन्यू मेजर करत राहायचं आहे. फिडिंग दिल्यानंतर त्यांचं वेट किती पाहिजे आपल्याला, 1.5 kg जास्त कमी नको आहे आपल्याला, ठीक आहे. नॉट लेस दॅन 1.5 kg, त्याच्यापेक्षा जास्त असलं तरी चालेल, ठीक आहे. आता त्याची कंडिशन त्याच्यानंतर काय करायचं आहे त्यांना, हे झालं प्रायमरी टेस्ट. त्याच्यानंतर त्याला काय करायचं आहे, कंडिशन दे, म्हणजे त्यांना काय करायचं आहे त्यांच्यामध्ये इंजेक्टिंग इंट्राव्हेनस इंटू, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, पायरोजन फ्री सलाईन सोल्युशन जे आहे ते इंजेक्ट करत राहायचं त्यांच्यामध्ये 2-3 दिवस अगोदर, ठीक आहे. 3 दिवस अगोदर त्यांच्यामध्ये काय करायचं आपल्याला, 1 दिवस अगोदर किंवा 3 दिवस अगोदरपासून त्यांच्यामध्ये काय करायचं आपल्याला, पायरोजन फ्री सलाईन सोल्युशन जे आहे त्यांच्या बॉडीमध्ये आपल्याला इंजेक्ट करत राहायचं आहे, ठीक आहे. जसं की तुम्हाला मी सांगितलं त्याची कंडिशन काय करायची, त्यांना कंडिशन कसं करायचं आहे, त्यांच्या बॉडीमध्ये काय करायचं आहे, 1 ते 2 दिवस अगोदर किंवा 1 ते 3 दिवस अगोदर त्यांच्या बॉडीमध्ये काय करायचं आपल्याला, नॉर्मल सलाईन सोल्युशन इंजेक्ट करत राहायचं इंट्राव्हेनसली. आणि त्याचं टेम्परेचर किती पाहिजे, त्याचं टेम्परेचर पाहिजे
38.5 डिग्री सेल्सिअस त्याचं टेम्परेचर पाहिजे. कशाचं? नॉर्मल सलाईन सोल्युशनचं. रेकॉर्ड द टेम्परेचर ऑफ ॲनिमल बिंग ॲट बिगिनिंग ॲट लिस्ट 90 मिनिट बिफोर द इंजेक्टिंग अँड कंटिन्यू फॉर 3 hours आफ्टर इंजेक्शन ऑन द सोल्युशन बिंग एक्झामाइंड. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जे काही सोल्युशन आपल्याला इंजेक्ट करायचं आहे किंवा ज्याच्यावरती आपल्याला टेस्टिंग करायची आहे ते त्याचं इंजेक्ट करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, रॅबिटचं बॉडी टेम्परेचर जे आहे ते रेकॉर्ड करायचं आहे आणि त्याच्यानंतर इंजेक्शन केल्यानंतर कंटिन्यू 3 hour त्यांचं टेम्परेचर जे आहे ते रेकॉर्ड करत राहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. एनी ॲनिमल शोईंग अ टेम्परेचर व्हेरिएशन ऑफ 0.6 डिग्री सेल्सिअस और मोर मस्ट नॉट बी यूज फॉर द मेन टेस्ट. हां, जर का कंडिशन करताना त्याच्यामध्ये जे आपण इंट्राव्हेनस सलाईन सोल्युशन जे इंजेक्ट करतो आहे, जर का ते करत असताना आणि त्यांचं टेम्परेचर रेकॉर्ड करताना जर का एखाद्या ॲनिमलच्या बॉडी टेम्परेचरमध्ये राईज जर का झाला, तो किती पाहिजे, तो किती जर का झाला 0.6पेक्षा जास्त झाला किंवा 0.6 किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाला, 0.6 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा तेवढा जर का झाला, तर तो ॲनिमल जो आहे तो मेन टेस्टसाठी यूज करायचा नाही आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर स्टेप सेकंड दिली इथं आपल्याला काय करायचं आहे. आता आपल्यासाठी जे काही आपल्याला सिरिंज वगैरे वापरायचे आहेत ते कशाप्रकारे स्टरलाइज करायचे आहेत किंवा त्याचं स्टरलायझेशन टेम्परेचर काय असतं ते सगळं इथं दिलेलं आहे. ठीक आहे. ॲक्च्युअल टेस्ट कशी परफॉर्म करायची ते दिलेलं आहे. वॉश ऑल द ग्लासवेअर सिरिंज निडल थोरोली विथ वॉटर फॉर इंजेक्शन IP अँड हीट in a hot air oven at 150 degree Celsius for 30 minutes or at 200 degree Celsius for 1 hour. ठीक आहे. जे काही आपण ग्लासवेअर किंवा सिरिंज निडल जर का यूज करणार आहोत ते सुद्धा कसे पाहिजेत, स्टराईल पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर का पारोजन प्रेझेंट असेल तर आपल्याला आपला जो इंजेक्शनमधला जो काही रिझल्ट आहे तो एकदम ॲक्युरेट येणार नाही. त्याच्यामुळे हे सगळं जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ग्लासवेअर जे आहेत ते काय करायचे आहेत, स्टराईल करून घ्यायचे आहेत. आता त्याची प्रोसिजर काय दिलेली इथं, त्याला काय करायचं आपल्याला हॉट एअर ओव्हनमध्ये त्यांना ठेवायचं आहे. किती डिग्री सेल्सिअसला? हॉट एअर ओव्हनमध्ये एक तर 250 डिग्री सेल्सिअसला ठेवायचं आहे फॉर 30 मिनिटसाठी किंवा 200 डिग्री सेल्सिअसला ठेवायचं आहे फॉर 1 hourसाठी. त्याच्यानंतर त्यात काय करायचं आहे, आता आपल्याला सोल्युशन कसं बनवायचं ते दिलेलं आहे इथं. ठीक आहे. ॲड 0.9 ग्राम ऑफ पायरोजन फ्री सोडियम क्लोराईड इन 100 ml ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन. ठीक आहे. सोडियम क्लोराईड इंजेक्शन आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर किती करायचं आहे, 0.9 ग्राम पायरोजन फ्री सोडियम क्लोराईड इन 100 ml ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन. त्याच्यानंतर काय करायचं आहे, टेक द वेट ऑफ इच रॅबिट अँड कॅल्क्युलेट द डोज. आपल्याला रॅबिटमध्ये जे काही इंजेक्शन इंजेक्ट करायचं आहे त्याचं डोस कसं कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे, 10 ml पर kg. ठीक आहे. तर आपलं जे रॅबिट जे आहे ते किती आहे, 1.5 ग्रॅमचे आहेत, म्हणजे 1.5 kg आहेत. आपल्याला किती लागेल, हे 15 ml सोल्युशन लागणार आहे इथे. ठीक आहे. 15 ml सोल्युशन आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करायचं आहे. 15 ml कसं, 1000 ग्रामचं किती होणार, 1 kg होणार, बरोबर आहे. 1 kgचं 10 ml आणि वरच्या 500 0.500 kgचं काय, 5 kgचं किती होणार, 5 ml होणार. अशा प्रकारे 15 ml आपल्याला काय करायचं, त्याच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करायचं आहे. कीप द 3 सिलेक्टेड रॅबिट इन अ रिटेनिंग बॉक्स. आता इथं तुम्हाला डायग्राम दिलेली आहे की रॅबिटला कशा प्रकारे होल्ड करायचं आहे. हा जो आहे इथं दिलेला आहे तुम्हाला, हा जो समोरचा पार्ट दिसतोय तो काय, तो रिटेनिंग बॉक्स आहे. ठीक आहे. आणि हे सगळे काय आहेत, हे रॅबिट आहेत. आणि यांच्या बॅक साईडला जे काही दोरे दिसत आहेत हे काय आहेत, हे टेम्परेचर प्रोबचे वायर्स आहेत त्या. ठीक आहे. किंवा त्याला थर्मामीटर पण आपण म्हणू शकतो. आता तुम्हाला पुढची प्रोसिजर सांगतो, तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. कीप द 3 सिलेक्टेड रॅबिट इन अ रिटेनिंग बॉक्स in a such a way that the animal are retained by loosely fitting neck stock and the rest body remain free so that rabbit may sit in a normal position. त्यांना अशा प्रकारे त्याचं डोकं जे आहे त्या बॉक्सवरून अशा प्रकारे बाहेर करायचं आहे की त्यांची नेक जी ती अडकली पाहिजे आणि त्यांची बॉडी जी आहे ती पूर्णपणे फ्री झाली पाहिजे. म्हणजे ती काय करतील, खाली रेस्टिंग पोझिशनला एकदम व्यवस्थित शांतपणे बसून राहतील. अशा प्रकारे त्यांना आपल्याला काय करायचं आहे, फिट करायचं आहे. कशामध्ये, रिटेन्शन बॉक्समध्ये. ठीक आहे. द ॲनिमल आर केप्ट इन टू बॉक्सेस 1 hour बिफोर द टेस्ट अँड रिमेन देअर थ्रू आउट द टेस्ट.
जे काही ॲनिमल आपल्याला त्या रिटेन्शन बॉक्समध्ये ठेवायचे आहेत ते किती आवर अगोदर ठेवायचे आहेत, 1 आवर अगोदर ठेवायचे आहेत आणि त्यांना जोपर्यंत टेस्ट कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्यांना त्या बॉक्समधून बाहेर काढायचं नाही आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, इन्सर्ट द थर्मामीटर ऑर टेम्परेचर सेन्सिंग प्रोब इन टू द रेक्टम ऑफ द टेस्ट रॅबिट टू अ डेप्थ अबाउट 5 सेंटीमीटर्स. आपले जे काही थर्मामीटर किंवा टेम्परेचर सेन्सिंग प्रोब जो यूज करायचा आहे तो ते प्रोब जो आहे तो आपण त्याच्या रेक्टलमध्ये किंवा ॲनसमध्ये इंजेक्ट करणार आणि त्याची डेप्थ किती पाहिजे आपल्याला इंजेक्ट करताना 5 सेंटीमीटरची त्याची डेप्थ पाहिजे. 5 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला काय करायचं त्याच्या रेक्टममध्ये किंवा ॲनसमध्ये त्याची थर्मामीटर किंवा टेम्परेचर सेन्सिंग प्रोब जो आहे तो इन्सर्ट करा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, रेकॉर्ड द टेम्परेचर ऑफ ईच ॲनिमल ॲट द इंटरवल ऑफ नॉट मोर दॅन 30 मिनिट. ठीक आहे. बिगिनिंग ॲटलिस्ट 90 मिनिट बिफोर द injection of solution being examined and continuing for 3 hours after injection. आपल्याला काय करायचं आहे, 30 मिनिट अगोदर किंवा ॲटलिस्ट 90 मिनिट बिफोर सोल्युशन जे आपल्याला इंजेक्ट करायचं आहे त्याच्या अगोदर काय करायचं, आपल्याला आपल्या रॅबिटचं बॉडी टेम्परेचर जे ते रेकॉर्ड करून ठेवायचं. किती मिनिटं अगोदर, एक तर 30 मिनिट अगोदर किंवा 90 मिनिट अगोदर. ठीक आहे. बिफोर त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, आपलं जे वॉर्म द वॉटर फॉर इंजेक्शन विच इज रेंडेड आयसोटोनिक विथ सोडियम क्लोराईड. आता हे काय करायचं आहे, आपल्याला वॉटर फॉर इंजेक्शन जे आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करायचं आहे रॅबिटच्या बॉडीमध्ये ते कसं करायचं आहे, आयसोटोनिक करून घ्यायचं आहे विथ सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड टाकून ते काय आपल्याला काय करायचं आहे, आयसोटोनिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं हीट करून घ्यायचं. त्याचं टेम्परेचर किती पाहिजे, 38.5 डिग्री सेल्सिअस बिफोर इंजेक्शन. त्याचं टेम्परेचर किती पाहिजे आपल्याला, 38.5 डिग्री सेल्सिअस पाहिजे. ठीक आहे. इंजेक्ट द सोल्युशन स्लोली into marginal ear vein of each rabbit over a period not exceeding 4 minutes. म्हणजे 4 मिनिटामध्ये सगळ्या रॅबिटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ते सोल्युशन जे ते काय करायचं आहे, इंजेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, रेकॉर्ड टेम्परेचर ऑफ ईच ॲनिमल ॲट हाफ आवरली इंटरवल फॉर 3 hours आफ्टर द इंजेक्शन ऑफ सोल्युशन. त्याच्यानंतर काय करायचं आहे, कंटिन्युअस 3 आवर म्हणजे एका तासामध्ये 2दा असं किती तासापर्यंत रेकॉर्ड करायचं आपल्याला, 3 तासापर्यंतचं काय करायचं, सोल्युशन इंजेक्ट केल्यानंतर रॅबिटचं बॉडी टेम्परेचर काय करायचं, रेकॉर्ड करत जायचं. कॅल्क्युलेट ॲव्हरेज ऑफ 2 टेम्परेचर रेकॉर्ड ॲट 60 मिनिट अँड 90 मिनिट. त्याचं काय करायचं आपल्याला परत ॲव्हरेज काढायचं आहे, किती मिनिटाला, 60 मिनिटाला आणि 90 मिनिटाला त्याचं काय करायचं, ॲव्हरेज करायचं. दिस टेम्परेचर इज कॉल्ड ॲज इनिशियल टेम्परेचर ऑफ दॅट रॅबिट. ठीक आहे. हायेस्ट टेम्परेचर रेकॉर्ड फॉर द रॅबिट आफ्टर इंजेक्शन दॅट इज इन बिटवीन 120 to 270 मिनिट्स इज रेफर्ड ॲज मॅक्झिमम टेम्परेचर. म्हणजे 120 आणि 270 मिनिटामध्ये जे काही टेम्परेचर रेकॉर्ड होईल बॉडीचं हायेस्ट टेम्परेचर जे असेल त्याला आपण काय म्हणणार, मॅक्झिमम टेम्परेचर म्हणणार. आणि कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ऑफ 2 टेम्परेचर रेकॉर्डेड ॲट 60 अँड 90 मिनिट. म्हणजे जे काही आपण टेम्परेचर रेकॉर्ड करणार 60 आणि 90 मिनिटमध्ये जे काही ॲव्हरेज निघणार ते कुठलं असणार, इनिशियल टेम्परेचर असणार ऑफ रॅबिट. कॅल्क्युलेट द डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम टेम्परेचर अँड इनिशियल टेम्परेचर. इफ द डिफरन्स, आता हे 2 टेम्परेचर मला जो काही रिस्पॉन्स आहे, जो काही डिफरन्स येईल त्याला आपण काय म्हणतो, रिस्पॉन्स म्हणतो. ठीक आहे. तर हे झालं तुमचं स्टेप वाईज प्रोसिजर. आता रिझल्ट कशा रेकॉर्ड करायचे ते आपण पाहू. इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट, हे तुमचं ऑब्झर्वेशन टेबल जे आहे तो तुम्हाला कसा रेकॉर्ड करायचा ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. तर ॲक्च्युली आपल्याला ही रॅबिट टेस्ट जी आहे ती परफॉर्म करायची नाही आहे, कारण की सध्याला लॅबॉरेटरीमध्ये ॲनिमल यूज करायसाठी बॅन केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण ही टेस्ट काही ॲक्च्युअलमध्ये परफॉर्म करणार नाही. पण तुम्हाला मी यूट्यूबवरचे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युअल रॅबिट टेस्ट परफॉर्म केलेली आहे किंवा पायरोजन टेस्टिंग केलेली आहे ते तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करणार आहे. ठीक आहे. इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट इज डन ॲज फॉलोज. गिव्ह द सॅम्पल. इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट कसं काय असते दिलेलं आहे. गिव्ह द सॅम्पल complies the test for pyrogen as per IP 1996. According to IP 1996 1996च्या IP प्रमाणे हे जे रिझल्ट आहे ते आपल्याला इंटरप्रिट करायचं आहे. इफ द सम ऑफ रिस्पॉन्स ऑफ ग्रुप ऑफ 3 रॅबिट डज नॉट एक्झिट 1.4
4 डिग्री सेल्सिअस, म्हणजे ह्या दोन्हीमधला टेम्परेचर डिफरन्स जर का तो 1.4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आला किंवा त्याच्यापेक्षा जास्ती नाही, म्हणजे 1.4 किंवा त्याच्यापेक्षा कमी आला, अँड इफ द रिस्पॉन्स ऑफ एनी इंडिव्हिज्युअल रॅबिट, म्हणजे आणि एवढं असून सुद्धा जर का एखाद्या रॅबिट म्हणजे इंडिव्हिज्युअल रॅबिटचं टेम्परेचर जे जसं की 3 रॅबिट आपण सिलेक्ट केले, तर 3 पैकी एका जरी कुठल्याही रॅबिटचा इंडिव्हिज्युअल बॉडी टेम्परेचर किती पाहिजे, नॉट लेस दॅन, इंडिव्हिज्युअल रॅबिटचं टेम्परेचर किती पाहिजे, लेस दॅन 0.6 डिग्री सेल्सिअस पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ द रिस्पॉन्स ऑफ एनी रॅबिट इज 0.6 डिग्री सेल्सिअस ऑर मोअर, द सम ऑफ रिस्पॉन्स ऑफ 3 रॅबिट एक्सिड्स 1.4 डिग्री सेल्सिअस, देन कंटिन्यू टेस्ट बाय युझिंग. आता ही पहिली कंडिशन जी दिली आहे, रॅबिटची सम किती पाहिजे, 1.4 डिग्री सेल्सिअस पाहिजे, आणि इच रॅबिटचं बॉडी टेम्परेचर किती पाहिजे, 0.6 डिग्री सेल्सिअस पाहिजे. तर ह्या कंडिशनमध्ये ती टेस्ट जी आहे ती पास होते. ठीक आहे. त्याच्यानंतर जर का ह्या दोघींमधला रिस्पॉन्स जो आहे तो जर का जास्त आला आणि इंडिव्हिज्युअल बॉडी टेम्परेचर जे आहे ते 0.6पेक्षा जर का जास्त आलं, तर टेस्ट जी आहे ती फेल होते. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, टेस्ट कंटिन्यू करायची बाय युझिंग 5 अदर रॅबिट्स. ठीक आहे. म्हणजे 5 रॅबिट आपल्याला जे आहेत ते अजून त्याच्यामध्ये ॲड करायचे. ठीक आहे. आणि देन गिव्ह द सॅम्पल कम्प्लाय फॉर पायरोजन टेस्टिंग. ठीक आहे. त्याच्यावरती त्याचं टेस्टिंग, त्याच्यानंतर त्याचं काय रिस्पॉन्स किंवा त्याचा क्रायटेरिया काय ते पण दिलेलं आहे. 5 रॅबिट यूज केल्यानंतर इफ नॉट मोअर दॅन 3 रॅबिट ऑफ द 8 रॅबिट, म्हणजे टोटल 5 आणि पहिले 3 असे मिळून 8 रॅबिटवरती आपल्याला परत काय करायचं, टेस्टिंग करायचं. त्याचंसुद्धा तेच क्रायटेरिया दिलेला आहे. 3 रॅबिटचं इंडिव्हिज्युअल टेम्परेचर जे आहे ते 0.6पेक्षा जास्त नको आहे, आणि त्याच्यानंतर त्याचा सम किती पाहिजे 8 रॅबिटचा 3.7 डिग्री सेल्सिअस, याच्यापेक्षा कमी जर का आला, आणि जर का त्यांचं इंडिव्हिज्युअल रॅबिटचं जे बॉडी टेम्परेचर जर का 0.6पेक्षा कमी असेल, तर ती टेस्ट जी आहे ती पास आहे असं आपण मान्य करतो. ठीक आहे. तर तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, इथे तुमचं प्रॅक्टिकल टेस्टिंग जे आहे, पायरोजन टेस्टिंग जे ते संपलेलं आहे, पायरोजन टेस्टिंग प्रॅक्टिकल जे ते संपलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये हा जो क्रायटेरिया जो दिलेला आहे पास किंवा फेलचा, तो क्रायटेरिया तुम्हाला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि पायरोजन म्हणजे काय ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता आपण काय करू, यूट्यूबवरचं ॲक्च्युअल पायरोजन टेस्टिंग कसं केलं जातं ते आपण एकदा पाहून घेऊ. ठीक आहे. इथं तुमचं प्रॅक्टिकल संपलं आहे. याच्या खालचे जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला तुमच्या मॅन्युअलमध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.